वळूया पुढल्या बातमीकडे। धनंजय मुंडे जर दोषी नाहीत तर कारवाई नाही, अजित पवार यांनी ठाम भूमिका व्यक्त केलेली आहे। सूत्रांची ही माहिती आहे। धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कालच्या बैठकीत हा सूर उमटला असल्याचा पाहायला मिळत आहे। काल राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची देवगिरी या दादांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे। रात्री उशिरा ही बैठक पार पडली आणि दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही असा सूर या बैठकी अंतर्गत उमटला असल्याचं देखील म्हटलं जात आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काल रात्री उशिरा देवगिरीवर ही बैठक पार पडलेली आहे। धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार अर्थात देवगिरी दादांचं शासकीय निवासस्थान, अजित पवार यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली। प्रफुल्ल पटेल सुद्धा या बैठकीकरता उपस्थित होते, सुनील तटकरे होते। अशा या बड्या नेत्यांमध्ये या बैठकी अंतर्गत चर्चा झाल्याचं कळतंय। काय सूर नेमका उमटतोय या बैठकीनंतर? निश्चितच लागवी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील महत्वाचे नेते काल देवगिरी बंगल्यावरती उपस्थित होते। मात्र यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते। धनंजय मुंडे यांचा नुकताच डोळ्यांवरती जी शस्त्री आहे मोतीबिंदूचं हे पार पडला आणि त्यानंतर काल पहिल्यांदाच ते दादांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी गेले होते। मात्र मुंडेंवरती जे आरोप आतापर्यंत लावण्यात आलेले आहेत, भाजपचे जे आमदार आहेत सुरेश धस असतील किंवा अंजली दमानिया असतील, मात्र अनेक आरोप होत असताना अजित पवार यांच्यावरती देखील अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत। दादा काय आपली भूमिका मांडतात, याआधीही अजित पवारांनी आपली भूमिका मांडली होती। मात्र कालच्या बैठकीमध्ये देखील अनेक विषयांवरती चर्चा पार पडली आणि या कालच्या चर्चेमध्ये मात्र धनंजय मुंडे जर दोषी नाहीत तर कारवाई होणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका जी आहे ती अजित पवार यांनी मांडलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की देवगिरी बंगल्यावरती अनौपचारिक बैठक जी आहे ती पार पडली। जवळपास 1 ते 1.5 तास हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते देवगिरी बंगल्यावरती उपस्थित होते। मात्र या माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते काल येताना पाहायला मिळत होते। पण मात्र धनंजय मुंडे यांच्यावर लागलेले जे आरोप आहेत जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली आहे। त्यामुळे यापुढे जे आरोप जे आहेत धनंजय मुंडेंवरती लावण्यात आलेले आहेत ते सिद्ध होतात की नाही हे पाहणं महत्वाचं राहणार आहे आणि पक्षाकडनं नेमकी काय कारवाई केली जाते यावर हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। जे म्हटलं जात होतं की कारवाई निष्पक्ष होण्याच्या दृष्टिकोनातून, तपास निष्पक्ष होण्याच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यावर मात्र आता कुठंतरी पडदा पडताना पाहायला मिळतोय। जोवर आरोप सिद्ध होत नाहीत तोवर मुंडेंचा राजीनामा घेणार नाही अशी भूमिका आता घेण्यात आल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।